लातूरमध्ये ही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे नदीला पूर आलाय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। शेती पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। गेल्या 8 दिवसात लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं तेरणा नदीला पूर आलाय। त्यामुळे किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे। सोयाबीन, ऊस यासारखी पिकं पाण्याखाली गेली आहेत। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। पासून लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तेरणा नदीला पूर आलाय, मांजरा नदीला पूर आलाय, त्यामुळे जे नदीकाठचे शेतकरी आहेत ते आता संकटात सापडले आहेत। आपण पाहू शकता की हे तेरणा नदीचं पात्राच्या बाजूला असलेले जे शेती आहे ते पूर्णपणे जे आहे तळ्याचं स्वरूप या शेतीला आलेलं आहे। या ठिकाणचं जे ऊस आहे, सोयाबीन पीक आहे, याचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकरी आता अडचणीत आलेला आहे। थेट पंचनामे न करता सरसकट मदत देण्याची जी मागणी जी आहे ते आता शेतकरी करत आहेत। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने कुण्या पद्धतीने पंचनामे केले जाणार आहेत हे आता पाहणं गरजेचं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया, काय सांगाल एकंदरीमध्ये कशा पद्धतीचा पाऊस आहे? फार मोठ्या प्रमाणात 8 दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे। माझ्या शेतामध्ये ऊस आणि सोयाबीन होतं, तर आता अशी वस्तुस्थिती झाली आहे, ऊस पण हातचा गेलाय आणि सोयाबीन पण पूर्ण वाहून गेलेला आहे। या ठिकाणी कसलीच आम्हाला ही 1 रुपया देखील फायदा होण्याची शक्यता नाही। आज आम्ही देशोधडीला लागलेले आहोत। आतापर्यंत आमच्या झालेली नुकसान पाहण्यासाठी या मंडळातले कोणतेही अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत किंवा पंचनामे केलेले नाहीत। या ठिकाणी आम्ही जर गांजाची शेती लावली असती तर प्रत्येक अधिकारी येऊन आणि पोलीस प्रशासन येऊन आम्हाला या ठिकाणी पंचनामे केले असते, आम्हाला जेलत घातले असते। पण आज आमच्यावर अशी परिस्थिती ओढावलेली आहे की आम्ही जगू पण शकत नाही आणि मरू पण शकत नाही। हे तेरणीच्या पात्राच्या बाहेर पडलेलं पाणी आहे। हे तेरणा पात्र इथून कमीत कमी 1000 मीटरवर आहे। त्याच्या बाहेरली परिस्थिती अशी आहे आणि आमचे जनावरे पण वाहून गेलेली आहे। सोयाबीन होतं तेवढं हातचं निघून गेलेलं आहे, ऊस पूर्ण आडवा पडलेला आहे। एकही आम्हाला या ठिकाणी शासनाची पंचनामे न करता सर्वतोपरी आम्हाला शासनाने या ठिकाणी मदत करावी अशी आम्ही शासनाला कळकळीची विनंती करतोय। नक्कीच आपण जर पाहिलं तर जी मदत जी आहे ते सरसकट करावी अशी मागणी आहे। आपण जे ह्या दृश्यामध्ये पाहतोय की तेरणा नदीचं हे पात्र आहे आणि जवळपास या पात्राच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर ही तेरणा नदी वाहते। त्या ठिकाणावरनं पात्र सोडून जे आहे ते पाणी या शेतामध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान जे आहे ते झालेलं आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।